नमस्कार. भारताच्या परराष्ट्र धोरणातनं एक खूप मोठा बदल घडताना दिसतोय. ज्या देशांसोबत आपले संबंध अगदी ताणले गेले होते त्यांच्याशीच आता पुन्हा संवाद सुरू झालाय. तर आज आपण हेच समजून घेऊया की हा बदल नक्की का होतोय आणि याचा अर्थ काय आहे. बरं, हे सगळं समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमधून जाऊया. सगळ्यात आधी पाहूया की हा अनपेक्षित सलोखा कसा झाला. मग या तणावाचं मूळ कारण काय होतं ते शोधू. त्यानंतर या संघर्षाची आपल्याला काय किंमत मोजावी लागली ते बघू. आणि मग हा नवा व्यवहारवादी दृष्टिकोन काय आहे आणि भावनेपेक्षा धोरण कसं महत्त्वाचं ठरतंय हेही समजून घेऊ. चला तर मग अगदी लेटेस्ट डेव्हलपमेंट्सपासून सुरुवात करू. भारत एकदम अनपेक्षितपणे त्या दोन देशांसोबत पुन्हा मैत्रीचे संबंध जोडायला बघतोय ज्यांच्याशी काही काळापूर्वी आपले संबंध अक्षरशः टोकाला पोचले होते. आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की ज्यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी बोलणंच पूर्णपणे बंद झालं होतं त्यांच्याशी अचानक पुन्हा संवाद कसा सुरू झाला. आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे संबंध इतके का बिघडले होते. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे गेल्या वर्षी मे महिन्यात तिथेच या सगळ्या संघर्षाची बीजं पेरली गेली होती. झालं असं होतं की मे 2025 मध्ये पहलगाममध्ये एक दहशतवादी हल्ला झाला. त्याला उत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. पण ह्या कारवाईवर तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी प्रश्न विचारले, टीका केली. आणि बस त्यानंतर पुढच्या काही महिन्यांतरच भारताचे या दोन्ही देशांसोबतचे संबंध तुम्ही म्हणू शकता की जवळजवळ पूर्णपणे थांबले. आता हे जे काही झालं ते फक्त शब्दांचं भांडण किंवा राजकीय मतभेद नव्हते बरं का. या राजनैतिक दुराव्याचे खूपच वास्तविक आणि गंभीर परिणाम झाले. या वादाची एक खूप मोठी किंमत चुकवावी लागली. आणि याचे जे परिणाम झाले ते फक्त एका क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ते आर्थिक, सामाजिक, अगदी लॉजिस्टिकल अशा अनेक स्तरांवर दिसून आले. तुम्ही विचार करा याचे परिणाम किती खोलवर गेले. एकीकडे व्यापार आणि पर्यटन तर घटलेच, पण दुसरीकडे सोशल मीडियावर बॉयकॉट मोहिमा सुरू झाल्या. दोन्ही देशांमधला राजनैतिक संपर्कही कमी झाला. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे जेव्हा इराणमधनं आपल्या नागरिकांना बाहेर काढायची वेळ आली तेव्हा हे मार्ग टाळावे लागले. म्हणजे विचार करा, मदत कार्यात सुद्धा अडथळे आले. आणि मग इथेच या कहाणीत एक महत्त्वाचा ट्विस्ट आला. भारताच्याही लक्षात यायला लागलं की या भांडणाची जी किंमत आपण मोजतोय ती फायद्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि याच जाणीवेतून एका नव्या दृष्टिकोनाचा, एका नव्या प्रॅग्मॅटिक धोरणाचा जन्म झाला. आता बघा, जर राजकीय मतभेद क्षणभर बाजूला ठेवलेत तर भारताच्या भविष्यासाठी हे दोन्ही देश खूप महत्त्वाचे आहेत. तुर्कस्तानला बघा, तो युरोप, पश्चिम आशिया आणि मध्य आशियाला जोडणारा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. आपल्या व्यापारासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. आणि अझरबैजान, त्याच्याकडे प्रचंड ऊर्जा संसाधने आहेत आणि युरेशियाशी जोडले जाण्यासाठी तो एक आवश्यक मार्ग आहे. आणि या सगळ्या प्रकरणातून परराष्ट्र धोरणाबद्दल एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. आणि तो धडा हा आहे की आंतरराष्ट्रीय संबंध हे भावनेच्या भरात नाही तर थंड डोक्याने प्रॅक्टिकली विचार करूनच ठरवलं पाहिजेत. देशाचं जे लांब पल्ल्याचं हित आहे ते तात्पुरत्या राग लोभापेक्षा नेहमीच मोठं असतं, नाही का. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ असा की आपलं एका देशाशी, समजा पाकिस्तानशी भांडण आहे, तर त्याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानच्या प्रत्येक मित्राशी आपण भांडत बसावं. नाही, प्रत्येक देशाशी स्वतंत्रपणे आपल्या हिताचे संबंध जपणं हेच खरं ध्येय आहे. मग हा जो प्रॅक्टिकल दृष्टिकोन आहे तो प्रत्यक्षात कसा काम करतो. तर तो 3 मुख्य स्तंभांवर उभा आहे. पहिला, आपलं राष्ट्रीय हित सगळ्यात वर ठेवायचं. दुसरा, कोणत्याही एका गटात न अडकता निर्णय घेण्याचं आपलं स्वातंत्र्य टिकून ठेवायचं. आणि तिसरं, तात्पुरत्या फायदेतोट्याकडे न बघता लांब पल्ल्याची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायची. आणि शेवटी हा सगळा घटनाक्रम आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतो. आजच्या या इतक्या गुंतागुंतीच्या आणि एकमेकांशी जोडलेल्या जगात जुने वादविवाद मनात धरून बसणं हे खरंच कोणत्याही राष्ट्राला परवडण्यासारखं आहे का, याचा विचार करायला हवा.